नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 27 जून आणि आज राज्यामध्ये काही ठिकाणी जबरदस्त पावसासाठी वातावरण पोषक आहे. विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट बघायला मिळणार आहे आणि या गडगडाटासोबत आणि लखलखाटासोबत काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसणार आहे. यामध्ये आपण प्रामुख्याने कोणते जिल्हे येऊ शकतात हे जर अंदाज बघितला तर आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नाशिक या ठिकाणी ही जास्त शक्यता आहे. यानंतर अहिल्यानगर, बीड असेल किंवा जालन्याच्या देखील काही भागामध्ये ही शक्यता बनणार आहे. त्यानंतर सातत्याने मला कमेंट करणारे, अनेक वर्षापासून आपले व्हिडिओ बघणारे सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा अंदाज आहे. अनेक दिवसापासून त्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. या ठिकाणी देखील आज पावसासाठी वातावरण अनुकूल आहे. साताऱ्यामध्ये देखील सार्वत्रिक होणार नाही, परंतु चांगल्यापैकी वातावरण या ठिकाणी बनेल. काही ठिकाणी चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर सोलापूर, धाराशिव, लातूर या ठिकाणी देखील अंदाज आहे. काल देखील कमेंटमध्ये सांगितलेलंच आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये उद्यासाठी वातावरण अनुकूल आहे. तर या ठिकाणी देखील वातावरण अनुकूल बनणार आहे. काही ठिकाणी हा देखील जोरदार गडगडाटासह विजांसहित जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचा एकंदरीत आतासाठीचा अंदाज आहे. आजचा जर आपण बघितला विदर्भाचा अंदाज, तर विदर्भामध्ये आज पावसाचा जोर काहीसा ओसरेल. फक्त आपल्याला विदर्भाच्या पश्चिम भागामधील बुलढाणा, अकोला, अमरावती या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात काही भागासाठी बऱ्यापैकी पाऊस बघायला मिळू शकतो. परंतु उर्वरित विदर्भामध्ये फक्त स्थानिक ढग तयार होतील, जास्त काही अंदाज नाही आहे. आणि त्यानंतर याच्या दिवसानंतर देखील अजून पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. 2 जुलैपासून राज्यामध्ये चांगल्यापैकी पाऊस सक्रिय होईल या संदर्भाचा अंदाज दिलेला आहे की संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार अनेक ठिकाणी नद्यामध्ये आपल्याला पाणी बसणार नाही, अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ बघता, विश्वासाने बघता, अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही. जोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचणी येऊ देणार नाही. आपण आतापर्यंत जो संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आहेत आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, एवढीच विनंती. धन्यवाद.